काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये डचकुलपाडा विभागामध्ये पुन्हा एकदा वाद चिघळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु योग्य वेळी पोलिसांनी खबरदारी घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना पूर्णतः यश आलेलं आहे। त्याबद्दल आपण माहिती घेऊ ज्या परिवाराबरोबर हा घटना घडलेली आहे। त्यांचीच रिक्षा होती, पाठी रिक्षा आली, त्यांनी सांगितलं पुढे घ्या, त्यांनी मी काढतो। 1-2 मिनटं थांबून ते ओरडायला लागले, शिवीगाळ करायला लागले। तर 3 मुली होती त्या रिक्षामध्ये, त्यांनी सांगितलं तुम्ही शिवीगाळ करू नका। तर त्या लोकांनी डायरेक्टली हल्ला केला त्या परिवारावर। हल्ला केल्यानंतर आता जेव्हा ते गुन्हा दाखल करायला आले तर ते म्हणतात आमची पण क्रॉस FIR घ्या। आता समोर 5 लोक आहे, 4 महिला आणि 1 पुरुष, त्यांनी मिळून 3 महिला मुलींना, ते मला असं वाटतं की ते मोस्ट एल्डेस्ट जी मुलगी आहे त्याचं वय पण 18चं वर नाही आहे, त्यांच्यावर हल्ला केला। तर हे पर्पजली कोणीतरी एस्केलेट करतो, परत त्याच डचकुलपाड्यामध्ये, तेच पेनकारपाड्यामध्ये, तेच उत्तनमध्ये परत ही घटना समोर येते। एका हिंदू परिवाराला परत टार्गेट करून चेक करायचा की यांची हिंमत किती आहे। हे फक्त मीरा भाईंदरमध्ये होतोय आणि फक्त मीरा भाईंदरमध्ये का होतोय याचा आम्ही इन्क्वायरी करायला DCP साहेबांकडे आलो होतो। आता आम्हाला DCP साहेब, ACP साहेब आणि तिघी जे सिनियर PI होते त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की आम्ही इमिजिएट कारवाई करतोय। आम्ही त्या ते जे मायनॉरिटीचे जे परिवार होते त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करतोय। दुसरा, आम्ही एक निवेदन केलं आहे त्यांना की जे लोक इकडे रहिवासी आहे, जे भाड्यावर राहायला आले आहे काशीमीरा या क्षेत्रामध्ये किंवा डचकुलपाडा क्षेत्रामध्ये किंवा काशीगाव क्षेत्रामध्ये, त्यांचा पोलीस NOC कंपल्सरी झाली पाहिजे। कारण आमच्यासारखा सुशिक्षित लोकांना जेव्हा आम्ही भाड्यावर जातो तर पोलीस NOC ते कंपल्सरी मागतात। तर या लोकांना पोलीस NOC तुम्ही का मागत नाही? आणि त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड बघितलं तर ते आधार कार्डमध्ये त्यांचा ॲड्रेस असतो 24 परगणा। 24 परगणा म्हणजे इंडिया आणि बांगलादेशचा बॉर्डर। तर सर्वांना ते बॉर्डरवरून आले का, त्याच डिस्ट्रिक्टवरून आले का? आणि DCP साहेबांनी अजून मला ओपन माइंडेडली सांगितलं आहे की आतापर्यंत आम्हाला गेलेल्या 1 महिन्यामध्ये 100पेक्षा जास्त परिवाराला इकडून बांगलादेशला डिपोर्ट केलं आहे। तर हे मीरा भाईंदरमध्येच का होतो? कारण इकडचा हिंदू जागरूक आहे, कुठला तरी प्रकरण घडला तर आम्ही एकत्र होतो। तर पुढे पण काय असा झाला तर आम्हाला नक्की निरोप द्या। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नेतृत्व किंवा संघ परिवार असो, शाखेचे लोक असो, त्यांना तुम्ही नक्की निरोप द्या की कधी असा प्रकरण झाला तर आम्हाला इन्फॉर्म करा। आम्ही पूर्ण शक्तीने तुमच्या पाठी उभे राहणार। यापूर्वी देखील डचकुलपाड्यामध्ये अशा प्रकारची घटना घडली होती, ती तर खूप वाईट घटना होती। पोलिसांनी क्रॉस FIR केली होती, या प्रकरणात देखील क्रॉस FIR करण्याचा प्रयत्न केला जातोय का? नाही, त्या दिवशी पण आम्ही आलो होतो, पूर्ण शक्तीने इकडे आलो होतो, तेव्हा इमिजिएटली त्यांनी क्रॉस FIR घेतली नाही। पण 1-2 दिवसानंतर कोर्टवरून किंवा टेक्निकल ग्राउंडवर त्यांची क्रॉस FIR घेण्यात आली होती, कारण कोणाचा रिक्षाचा तोडफोड झाली होती। पण परत मी सांगतो, एवढी रिक्षा आली कुठून? आणि ज्या लोकांनी क्रॉस FIR केला आहे ते सकाळी 70-80 लोक सकाळी 7 वाजता कोयता कुल्हाडी घेऊन एका फॅमिलीला हल्ला केला होता। आणि कशा त्यांनी क्रॉस FIR घेतला, कुठल्या मुद्द्यावर घेतला, कोणी क्रॉस FIR घेतला ते पण मी डिटेलमध्ये जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये काय अजून मिस्टेक झाली आहे ते आम्ही करेक्शन करण्यासाठी त्याच्यावर पण आम्ही खूप काम करणार आहे। मीरा भाईंदर शहरवासियांना आपण काय निरोप देऊ इच्छितो? आम्ही हेच निरोप देऊ इच्छितो, आमचा मोबाईल नंबर ठेवा, तुम्ही तुमच्या स्क्रीनमध्ये फ्लॅश ठेवा, 7738180007। मी रणवीर वाजपेयी आहे, मी इकडे भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता, एक पदाधिकारी आहे। कधी तुम्हाला माहिती पडला की तुमची बाई किंवा तुमची बिल्डिंगमध्ये येणारी बाई बांगलादेशी आहे ते आम्हाला इन्फॉर्म करा। तुमचा सिक्युरिटी गार्ड बांगलादेशी आहे ते आम्हाला इन्फॉर्म करा। कन्स्ट्रक्शन साईटमध्ये कुठला बांगलादेशी काम करतोय ते आम्हाला इन्फॉर्म करा। बघा, तो काम करतो ते प्रॉब्लेम नाही, पण त्यांची मानसिकता काय आहे ते तुमच्या स्कूलमध्ये, शाळामध्ये, बसमध्ये कुठलं बॉम्बस्फोट तर काय करणार नाही आहे ना। आपल्याला डिटेलिंग करण्यासाठी पाहिजे। आणि बघा, आपल्या देशामध्ये पण खूप लोकांना कामाची गरज आहे। किंवा बाहेरच्या लोकांना तुम्ही संधी दिली तर आपल्या लोकांना काय तुम्हाला वाटतो की त्यांना पण पोट आहे, त्यांना पण काम भेटला पाहिजे। म्हणून 2 उद्देश आहे, एक सेफ्टी पण आहे आणि आपल्या लोकांचं काम। काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डचकुलपाडा या ठिकाणी 2 रिक्षा चालकांच्या मध्ये प्राथमिक एक वाद झाला होता आणि त्यातून मग नंतर तिथं मारामारीचा प्रकार घडला। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी सदर घटनास्थळी जाऊन बंदोबस्त वगैरे लावलेला आहे। दोन्ही पक्षाचे लोक जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत, त्यांच्या तक्रारीचं घेण्याचं काम सुरू आहे। या प्रसंगी मी सर्व लोकांना विनंती करतो की मीरा भाईंदर शहरातील की हा वैयक्तिक वादातून झालेला प्रकार आहे आणि तिथं कोणताही मोठा कायद्यांसुद्धा प्रश्न निर्माण झाले नाही। आपण कोणत्याही
अफवावरती विश्वास ठेवू नका आणि शांतता राखण्याचं आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करू. तो ते DCP परिमंडळ 1 यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये शांततापूर्ण वातावरण राखावे आणि RMCच्या वतीने आम्ही देखील जनतेला अशी विनंती करतो की अशा प्रकारच्या घटनांना अफवांना आपण सपोर्ट करू नये आणि शहरामध्ये शांततेचे वातावरण राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे. कॅमेरा पर्सन गुलाबराव सोबत मी विनोद जोशी, RMC न्यूज. आप देख रहे हैं RMC न्यूज. लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें.